स्वागतम स्वागतम सुस्वागतम. नमस्कार. उपस्थित सर्वांना शुभ सकाळ. मंचावर उपस्थित शाळेच्या संचालिका शीतल भाला मॅम, शाळेच्या प्राचार्या डॉक्टर हेमा सोनटक्के मॅम, मुख्याध्यापिका प्रतिमा गोरंटाल मॅम व शाळेचे उपप्राचार्य यशवंत सर, सर्व शिक्षक वृंद व प्रांगणावर जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांचं मी गौरी धोत्रे, मी अर्जुन गायकवाड आपण सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई अंबाबाई, राजमाता मा जिजाऊ आणि स्वराज्य संस्थापक श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून आज आपण आपल्या मराठी दिवसाच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. मराठी भाषा आमची महाराष्ट्राची शान, मराठी भाषा आमची महाराष्ट्राची शान. भजन कीर्तन ऐकताना हरपून जाते भान, भजन कीर्तन ऐकताना हरपून जाते भान. मराठी माझी माती, मराठी माझा अभिमान, मराठी माझी माती, मराठी माझा अभिमान. जन्मल्या मातीत हाच माझा स्वाभिमान, हाच माझा स्वाभिमान. मित्रांनो, मराठी ही महाराष्ट्राची प्रादेशिक भाषा. मराठी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ती शिकवली जातेच, परंतु राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मराठी भाषा शिकण्याकडे गांभीर्याने बघितले पाहिजे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ मराठी साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस दिनांक 27 फेब्रुवारी हा मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून पण साजरा केला जातो. मराठी मायबोली आमची बोल रसाळ, मराठी मायबोली आमची बोल रसाळ. भाषा सहज सुंदर प्रेमळ लढीवार, भाषा सहज सुंदर प्रेमळ लढीवार. मित्रांनो, ज्या माय मराठीने आपल्या सांस्कृतिक छत्र उभारले आहे तिच्या प्रती आदर व्यक्त करण्याचा हा सुवर्ण दिवस. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठी भाषेबद्दलचे मराठी भाषेचा गौरव आपल्या कवितेद्वारे सादर करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो माधवी उबाळे आणि अंशुल मंत्री या विद्यार्थ्यांना. नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. आज मी माधवी उबाळे आणि मी अंशुल मंत्री आपल्या समोर एक मराठी कविता सादर करणार आहोत. ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी, तुकोबांनी रचली गाथा. ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी, तुकोबांनी रचली गाथा. समृद्ध संपन्न झाली माझी मराठी भाषा, माझी मराठी भाषा. माझा मराठीचा गंध जाई जुई मोगराच्या, माझा मराठीचा गंध जाई जुई मोगराच्या. माझा मराठीचा संग संत साधू सज्जनांच्या, संत साधू सज्जनांच्या. कुसुमग्रजांची प्रसिद्ध विशाखा, विसंची गाजली ययाती, विसंची गाजली ययाती. माझी मराठी दिव्य भाषा जशी जोडते शब्दातून नाती, जशी जोडते शब्दातून नाती. असेल जगी लाखो शब्द, असतील जगी भाषा हजार, असतील जगी भाषा हजार. माझा मराठीचा गोडवा नित्य आहे सदाबहार, नित्य आहे सदाबहार. कीर्तन भजन ओवी पोवाड्याने माझी मराठी सजली, माझी मराठी सजली. शब्द अलंकाराचा साज लेवनी माझी मराठी बहरली, माझी मराठी बहरली. मातृभाषा महाराष्ट्राची आहे मराठी भाषा, मातृभाषा महाराष्ट्राची आहे मराठी भाषा. तिला समृद्ध करण्याची आहे माझी आशा, आहे माझी आशा. धन्यवाद. धन्यवाद. मराठी भाषेबद्दलचे आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो अनुराग काळे या विद्यार्थ्याला. मी अनुराग काळे आज या व्यासपीठावर विषय मांडतो. मराठी अशी आमची मायबोली. महाराष्ट्र हा जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या विचारांचा, शंभूंच्या पराक्रमाचा, बाबासाहेबांच्या लेखणीचा, अण्णाभाऊ साठेंच्या लोककलेचा वारसदार म्हणजे माझा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलित दुबळ्यांचा आणि दिल्लीच्याही तख्ताला घाम फोडणाऱ्या जिगरबाज मावळ्यांचा माझा महाराष्ट्र. आणि याच महाराष्ट्राच्या मातृभूमीला प्रथम मी मानाचा मुजरा करतो आणि माझ्या विषयाकडे वळतो. लहान मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याला कोणतीच भाषा माहीत नसते, परंतु ज्या गोष्टी होतात त्या आईबरोबरच ना, म्हणून आईची भाषा ही त्याची मातृभाषा होते. प्रत्येकाचं जीवन हे माता, मायभूमी, मातृभाषा या 3 बिंदूंचं त्रिकोण आहे. माता जे आपल्याला जन्म देते, मातृभूमी जे आसरा देते आणि मातृभाषा जे आपल्या लहानपणीपासूनच संस्काराचं बाळ कडू पाजत असते. आणि तीच मातृभाषा, तीच मराठी भाषा आज जर आपण अंगी काढली नाही आणि किती भाषा शिकलो तर त्याने आपलं आयुष्य समृद्ध होईल का, हा भला मोठा प्रश्न आहे. अहो, मराठी भाषा म्हणजे काय? ज्ञानेश्वरांनी रुजवली ती भाषा मराठी, शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी आणि आमचा अभिमान म्हणजेच मराठी.
आज 16 वर्षाची मुलं पबजी खेळण्यात दंग आहेत आणि आमच्या ज्ञानेश्वरांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. रामदासांचे मानाचे श्लोक, दासबोध यांच्या माध्यमातून भक्तिमार्गाबरोबरच संसाराची शिकवण दिली. संत नामदेवांचे अनेक अभंग प्रसिद्ध आहेत. तसेच कुसुमाग्रज मंगेश पाडगावकर यांनी निसर्ग सौंदर्याचे अखंड पाठ मराठी रसिकांना मिळवून दिला. कुसुमाग्रज मंगेश पाडगावकर, वसंत बापट यांच्या कवितांनी नवीन विचारांना चालना दिली. गडकरी आणि आत्रेच्या विनोदांनी तर हास्याचा नजरानाच दिला. शेवटी जाता जाता मी एवढंच म्हणेन, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगामध्ये माय मानतो मराठी, माय मानतो मराठी. म्हणूनच आज आपण जास्तीत जास्त मराठी पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे. का की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात, जर आपल्याकडे 2 नाणे असतील तर एका नाण्याची भाकर आणि एका नाण्याचं पुस्तक घ्या. का की भाकर तुम्हाला जगवेल आणि पुस्तक कसं जगायचं हे शिकवेल. शेवटी मी मराठीबद्दल एवढंच म्हणेन, आमच्या मनात दंगते मराठी, आमच्या रगारगात रंगते मराठी, आमच्या उराउरात स्पंदते मराठी, आमच्या नसानसात नाचते मराठी. अहो येतल्या नभांमधून वर्षते मराठी, येतल्या पिकांमधून डोलते मराठी, येतल्या नद्यांमधून वाहते मराठी, येतल्या चराचरात राहते मराठी, राहते मराठी. मी आपले इतके 2 शब्द म्हणून इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद. माझा श्वास मराठी, माझी स्फूर्ती मराठी, माझा श्वास मराठी, माझी स्फूर्ती मराठी, माझ्या रक्तात मराठी, माझी माय मराठी, माझ्या रक्तात मराठी, माझी माय मराठी. यानंतर आपल्या मराठी भाषा दिनाबद्दल विचार मांडण्यास येत आहे ज्ञानदास क्षीरसागर. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा सटिया, तिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिया, दऱ्या खोऱ्यातील शिया. या ओळीच्या लिहिल्या ते कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर या महान मराठी कवीचा जन्मदिवस म्हणजे 27 फेब्रुवारी. वाचकांच्या मनात चेतनेचा अग्नी फुलवणाऱ्या कुसुमाग्रजांच्या स्मृती स्पंदन करून आपण सुरुवात करूया. मराठी ही भाषा काही काल परवा जन्माला आलेली नाही. तिला हजारो वर्षांचा श्रीमंत इतिहास आहे. मराठी भाषेचा उदय संस्कृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेच्या महाराष्ट्रीय बोलीभाषेपासून झाला. सर्वप्रथम ही भाषा सातवाहन साम्राज्याच्या प्रशासनात वापरली गेली. विवेक सिंधू हा ग्रंथ लिहून मुकुंदराजे मराठीतील पहिले कवी ठरले. पुढे ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला दर्जेदार साहित्य दिले. समस्त प्राणमात्रांच्या कल्याणासाठी त्यांनी जे पसायदान मागितले ते मराठीतच आहे. याचा प्रत्येक मराठी भाषिकाला अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी मराठी भाषेत 4141 अभंग लिहून मराठी भाषेला धन्य केले. मी ऋत्विका जाधव, मी गाडगी उगले आपल्या समोर एक कविता सादर करणार आहोत. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला. चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार, चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार, शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार, शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार. गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन, गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन. हॅलो हॅलो करायला छोटासा फोन, हॅलो हॅलो करायला छोटासा फोन. दिसली त्यांच्या गच्चीवर मोठा अंधार, दिसली त्यांच्या गच्चीवर मोठा अंधार. पेपरमिंटच्या अंगाला फुलं लाल लाल, पेपरमिंटच्या अंगाला फुलं लाल लाल. कॅन्डीच्या झाडामागे चांदोबा राहतो, कॅन्डीच्या झाडामागे चांदोबा राहतो. मोत्याच्या फुलामधून लपाछुपी खेळतो, हो लपाछुपी खेळतो. उंच
बंगला, किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला, किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला, चमचमता चांगला, चमचमता चांगला. आता तिसरीचे विद्यार्थी आपल्या समोर एक गोष्ट सादर करणार आहे. गोष्टीचे नाव आहे कडू पाने. एक राजकुमार होता. तो खूप गर्विष्ठ आणि वाईट प्रवृत्तीचा होता. तो सदा लोकांना त्रास देत होता. राज्यातील बरेच लोक त्याच्या ह्या वाईट वर्तणुकीमुळे दुखी होते. ही गोष्ट भगवान बुद्धांपर्यंत पोहोचली. त्यांनी राजाला भेटायचा निर्णय घेतला. राजा स्वतः राजकुमाराच्या वाईट वर्तणुकीमुळे दुखी होता. प्रजा सुद्धा राजकुमाराची वेळोवेळी तक्रार करायची. राजाने भगवान बुद्धांना आपल्या पुत्राबद्दल सांगितले आणि यावर काहीतरी उपाय सुचविण्यासाठी विनंती केली. भगवान बुद्धाने राजाला धीर देत म्हटले, राजन, घाबरू नका, राजकुमार नक्की सुधरेल. एक दिवस भगवान बुद्धांनी राजकुमाराला आपल्याजवळ बोलावले आणि म्हटले, समोर जे रोपटे आहे त्याचे पाने तोडून आण. राजकुमारने पाने तोडून आणले. भगवान बुद्धांनी सांगितले, पाने खाऊन टाक. राजकुमारने पाने तोंडात टाकले आणि लगेच थू करायला लागला, कारण ती पाने अतिशय कडू होती. राजकुमाराला एवढा राग आला की तो धावताच रोपट्याजवळ गेला आणि रोपट्याला मुळासकट उपटून टाकले. भगवान बुद्धांनी विचारले, राजकुमार, पाने का उपटून टाकले? रोपटे का उपटून टाकले? राजकुमार म्हणाला, भगवान, ती पाने खूपच कडू होती. मोठे होऊन ते विषवृक्ष बनेल म्हणून मी ते आत्ताच उपटून टाकले आहे. भगवान बुद्ध स्मित हसत करीत म्हणाले, राजकुमार, तुम्हीही लोकांसोबत कडू व्यवहार करत आहात. जर आपल्या या व्यवहाराचा लोकांना राग आला आणि त्यांनी संतप्त होऊन अशीच कृती केली तर? जो व्यवहार आपण रोपट्यासोबत केला तसाच व्यवहार कोणी आपल्यासोबत केला तर? राजकुमाराला आता त्याची चूक लक्षात आली होती. राजकुमार भगवान बुद्धांच्या चरणावर पडला आणि भगवान बुद्धांना वचन दिले की आजपासून मी कधीही लोकांना त्रास देणार नाही. मुलांनो, सन्मान प्राप्त करण्यासाठी लोकांचाही सन्मान करणे गरजेचे आहे.
मांडली युगत मांडली बघा 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 राजानी आता शिवरायांनी आता महाराजांनी राजनी दुकान पंडित दुकान सिद्धीचे मी मंचावर आमंत्रित करतो इयत्ता 7वीच्या विद्यार्थिनींना. शुभ सकाळ सर्वांना. आणि सर्वप्रथम माझ्यातर्फे जागतिक मराठी राजभाषा दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कार्यक्रमाची सांगता ही पसायदानाशिवाय होऊ शकत नाही, म्हणून पसायदान होणारे सर्वांनी आपापल्या जागेवर हात जोडून बसायचे.
आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्मा सूर्य पाहो जो जीवांचिल तो ते लाभो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये हो आवे एक मने श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. धन्यवाद. वराचे आभार व्यक्त करण्याची संधी मला दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आपल्या शाळेच्या संचालिका शीतल भाला मॅम, आपण आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळात वेळ काढून आपण इथे उपस्थिती लावून या कार्यक्रमाची खरोखरच शोभा वाढवली त्यासाठी आम्हा विद्यार्थ्यांच्या वतीने आपले खूप खूप आभार. तसेच वेळोवेळी प्रोत्साहन देणाऱ्या आपल्या प्राचार्या डॉक्टर हेमा सोनटक्के मॅम, मुख्याध्यापिका प्रतिमा गोरंट्याल मॅम, उपप्राचार्य यशवंत सर यांचे देखील मी आभार मानते. तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या सहकार्य केले त्या सर्वांचे मी आभार मानते आणि हा कार्यक्रम बहारदार होण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या सर्व वंदनीय शिक्षक वृंद यांचे देखील मी आभार मानते आणि हा कार्यक्रम इथे संपला असे घोषित करते.